मानखुर्द मध्ये 3 मजली स्ट्रक्चर कोसळून 6 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जनाब संजय राऊत, आम्ही तुमच्यासारखं घरामध्ये बसलो नाही. मी स्वतः तातडीने घटनास्थळी पोहोचलो होतो. महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन रात्री 2 वाजता घटनास्थळी पोहोचले, आढावा घेतला, लोकांना मदतीचं काम केलं, भर पावसामध्ये उभं राहून लोकांची मदत केली. तुमच्यासारखं मातोश्रीमध्ये बसून उंटावरून शेळ्या हाकण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत नाही. मुंबईच्या महापौर रितुताई तावडे या स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन नातेवाईकांची विचारपूस केली. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी 5 लाखांची मदत देखील मानखुर्द मधल्या दुर्घटनेतील नातेवाईकांना दिलेली आहे. संजय राऊत, घटना घडल्यानंतर तातडीनं तिथे पोहोचून लोकांना मदत करणारे आम्ही आहोत. रस्त्यावर उतरून लोकांना साथ देणारे आहोत. मुंबईकर बघतायत की मातोश्रीमध्ये बसून 25 वर्ष कारभार करणारे दुर्घटना घटल्यानंतर देखील उद्धवजी ठाकरे असतील, संजयजी राऊत असतील, आदित्य ठाकरे कधीही घटनास्थळी पोहोचले नव्हते. परंतु आमचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, हे रस्त्यावर उतरून लोकांची मदत करतात. दुर्घटना झाल्यानंतर तातडीनं मदत पोहोचवली जाते आणि दुर्घटना घडू नये यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत. दुर्योधन कोण आहे आणि दुःशासन कोण आहे हे संजय राऊतांनी सांगू नये. महाभारताच्या इतिहासानुसार ज्यांच्यासोबत संजय असतो तो दुर्योधन, दुःशासन आणि कौरव असतो. संजय राऊत, तुम्ही कौरवाप्रमाणे मुंबई लुटली, कौरवाप्रमाणे लोकांवर, मुंबईकरांवर अत्याचार केला. 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार असताना दुःशासनाप्रमाणे तुम्ही महिलांवर अत्याचार केले. त्यामुळे दुर्योधनाचं राज्य तुमचं होतं. आता पांडवांचं राज्य आहे, जे जनतेची सेवा करतात, जे लोकांना तातडीनं मदत करतात, जे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं उभी करतात आणि लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतात. तुमच्यासारखं लुटणारी टोळी, खंडणी मागणारी टोळी आता सत्तेमध्ये नाही. ठेकेदारी, कमिशनखोरी आणि वसुली हा जनाब संजय राऊत आणि उबाटा गटाचा धंदा आहे. मेवा खाण्याचं काम, मुंबई महापालिका लुटण्याचं काम उबाटा गटानं 25 वर्ष केलंय. त्यांनी भारतीय जनता पार्टीला शिकवू नये. आम्ही रस्त्यावर उतरतो, लोकांची सेवा करतो, मेवा खात नाही, हे संजय राऊतांनी लक्षात ठेवावं. ठेकेदारी करून, मोठ्या प्रमाणामध्ये लूट करून 25 वर्ष मुंबईला कंगाल करून ठेवलंय. आम्ही 6 महिन्यापासून सत्तेत आलोय. आम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतोय. चुका झाल्या तर त्या सुधारून पुन्हा पुढे जातोय आणि मुंबईकरांची सेवा करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. संजय राऊत, तुमच्यासारखं, तुमच्या पक्षप्रमुखांसारखं घरात बसून राहणारी भारतीय जनता पार्टी नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात कारवाई केल्यानंतर संजय राऊत यांच्या पोटामध्ये का दुखतं, त्यांचा तळतळाट काय होतो? संजय राऊत हे बांगलादेशी रोहिंग्या तुमचे नातेवाईक आहेत का? या बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई केली जाईल. मुंबई बकाल करण्यामध्ये बांगलादेशी घुसखोरांचा मोठा वाटा आहे. 25 वर्ष महापालिकेमध्ये सत्तेत असताना तुम्ही या बांगलादेशी घुसखोरांना मुंबईमध्ये येऊ दिलं, त्यांना बसू दिलं, त्याच्यामुळं मुंबई बकाल झालेली आहे. आता बांगलादेशी घुसखोर देखील हटवले जातील. मुंबईच्या रस्त्यावर पाणी तुंबणार नाही यासाठी देखील महापालिका प्रयत्न करते. रस्त्यावर उतरून आम्ही लोकांची सेवा करतो. तुमच्यासारखं घरात बसून मेवा खाणारे हे नाहीयेत. निश्चितपणे काही दुर्घटना घडतायत. मुसळधार पाऊस येतोय, त्यामुळे दुर्घटना घडतायत, लोकांचे हाल होत आहेत. परंतु लोकांना हे दिसतंय की प्रामाणिकपणे मदतीचा प्रयत्न कोण करतंय आणि कोण घरामध्ये बसून टिंगल टिवाळी करतंय. ज्यांनी प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व नाकारलं, ज्यांनी रामसेतूचं अस्तित्व नाकारलं, अशा काँग्रेसच्या सोबत तुम्ही जाऊन बसलात. आता तुम्हाला प्रभू रामचंद्र प्रिय नाहीत, छत्रपती शिवाजी महाराज प्रिय नाहीत, तर बाबर, गजनी, अल्लाउद्दीन खिल्जी, गेला बाजार, औरंगजेब आणि अफजल खान यांचा उदो उदो संजय राऊत आणि जनाब उद्धवजी ठाकरे करतायत. त्यामुळं त्यांना राम मंदिरावर बोलण्याचा अधिकार नाही. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला निमंत्रण देऊन देखील उद्धवजी ठाकरे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला गेले नाहीत. कारण का? तर काँग्रेस रागावेल म्हणून. आता राम मंदिराच्या घोटाळ्यातला पैसा वसूल केलं जाईल. कुणालाही सोडलं जाणार नाही. ज्यांनी
राम भक्तांची फसवणूक केली, अशाकडनं पै न पै वसूल केली जाईल हे संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांनी लक्षात घ्यावं. परंतु ज्यांनी रामद्रोह केला, हिंदुत्ववादाशी द्रोह केला, त्यांनी इतरांना शहाणपण शिकवू नये. लोणावळा आणि परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळं मिसिंग लिंक मध्ये दरड कोसळलेली आहे. या ठिकाणी तातडीनं दुरुस्तीचं काम सुरू आहे. कुठल्याही प्रकारे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी देखील सरकार प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करते. संजय राऊत 600 मिलीमीटर पाऊस एका तासामध्ये काही वेळामध्ये झालाय, त्यामुळं दरड कोसळण्याची घटना घडली आहे. दरड कोसळणं हे सरकारच्या हातामध्ये नसतं, परंतु ते दुरुस्त करण्याचं काम सरकारकडनं केलं जातंय. मुळामध्ये भ्रष्टाचाराबद्दल संजय राऊतांनी बोलू नये. ज्यांनी पत्राचाळीमध्ये हजारो कोटी रुपये लुटले, त्यांनी भारतीय जनता पार्टीला, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना शहाणपणाचे धडे देण्याचं कारण नाही. आम्ही मिसिंग लिंक असेल किंवा इतर घटना असतील त्यावर तात्काळ दखल घेऊन कारवाई करतो. नागरिकांची, मुंबईकरांची, पुणेकरांची मदत करण्याचं काम करतोय. तुमच्यासारखं घरामध्ये बसण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचे नेते करत नाहीत. त्यामुळे शहाणपणा संजय राऊतांनी भाजपला शिकवू नये. उद्धवजी ठाकरे यांनी काल दादरमध्ये रामरक्षा आंदोलन केलं, परंतु पुस्तकामध्ये बघून देखील रामरक्षेचे श्लोक उद्धवजींना म्हणता आले नाहीत. संजय राऊत, तुम्हाला देखील रामरक्षा म्हणता आलेली नाही. त्यामुळं हे रामरक्षा आंदोलन तुमचं पक्षरक्षा आंदोलन आहे. पक्ष वाचवण्यासाठी, गेलेली मतं वाचवण्यासाठी तुम्ही रामरक्षेच्या नावाखाली पक्षरक्षा, आमदार रक्षा, नगरसेवक रक्षा आंदोलन करतायत. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला रामरक्षा म्हणता येत नाही. तुम्हाला प्रभू रामचंद्रांचे विचार मान्य नाहीत. तुम्हाला हिंदुत्ववाद मान्य नाही. त्यामुळे तुम्ही असा कितीही नौटंकीबाजपणा केला तरी महाराष्ट्रातल्या जनतेनं तुमची नौटंकी, तुमचा धूर्तपणा, तुमचा कावेबाजपणा ओळखलेला आहे. तुमच्या अहंकाराची लंका ही महाराष्ट्रातल्या जनतेनं जाळून टाकली आहे. येणाऱ्या काळात देखील उद्धवजी ठाकरे, संजय राऊत, तुम्ही ज्या अहंकाराच्या भाषेमध्ये बडबड करता, त्या अहंकाराची राख महाराष्ट्रातील जनता निश्चितपणे करेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.